हॅलो डिअर स्टुडंट्स अँड फ्रेंड्स, आराध्या स्टडी पॉईंटमध्ये आज आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीचा सायन्सचा सेकंड लेसन हेल्थ अँड डिसीजचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. पहिला पार्टमध्ये आपण हेल्थ अँड डिसीजमध्ये पाहिला आहे, आता सेकंड पार्ट पाहणार आहोत. ओके, देन लेट्स स्टार्ट. इथे कॅन यू टेलमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत. हाऊ कॅन वी ऑब्झर्व पर्सनल हायजीन, म्हणजेच काय, आपण आपल्या पर्सनल हायजीनकडे कसं ऑब्झर्व केलं पाहिजे. वाय शूड वी ड्रिंक बॉईल वॉटर इन रेनी सीझन, आणि रेनी सीझनमध्ये आपण बॉईल वॉटर का पिलं पाहिजे. देन थर्ड क्वेश्चन इज वाय द क्लीन हँड्स ड्राईव्ह इज रन इन स्कूल्स, आणि क्लीन हँड किंवा स्वच्छ हात धुणे ही मोहीम कुठल्याही स्कूलमध्ये का राबवली जाते. आता आपल्याला काय पाहिजे या सेकंड पार्टमध्ये या लेसनच्या सम इम्पॉर्टंट डिसीज ऑफ प्रेझेंट डेज, म्हणजे नावडेज आपल्याला काही महत्त्वाची आजार आहेत ते पाहायचे आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट दिले डेंग्यू. मॉस्किटोज ले द एग्स इन वॉटर लॉग प्लेस अँड देअर बाय देअर पॉप्युलेशन इन्क्रीज. मॉस्किटो आपली ही अंडी कशामध्ये घालतात, वॉटर लॉगमध्ये, म्हणजे साठवलेल्या पाण्यामध्ये अंडी घालतात आणि तिथूनच त्यांची पॉप्युलेशन काय होते, इन्क्रीज होते. डिफरंट स्पेसिस ऑफ मॉस्किटो स्प्रेड अ डिफरंट डिसीज, आणि वेगवेगळ्या प्रकारचे मॉस्किटो हे वेगवेगळ्या प्रकारचे आजार पसरवतात. डेंग्यू इज स्प्रेड बाय ॲडिस इजिप्टी. दिस डिसीज इज कॉज्ड बाय डेन-1-4 व्हायरस बिलॉंगिंग टू द टाईप फ्लेविरियस. आणि काय सांगितले, डेंग्यू हा आजार एडिस इजिप्टी नावाच्या मॉस्किटोमुळे होतो, आणि तो डेन-1-4 व्हायरस यामुळे होऊ शकतो आपल्याला. आणि बघा आता डेंग्यूची लक्षणे, सिम्पटम्स म्हणजे काय, लक्षणे. ॲक्यूट फीवर, हेडेक अँड वॉमिटिंग, म्हणजे त्या रुग्णाला काय असतो, थोडासा ताप, हेडेक आणि वॉमिटिंग, म्हणजे काय, डोकं दुखतं आणि त्याला उलट्याही होऊ शकतात. पेन्स इन आय सॉकेट इज अ व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम. आणि काय सांगितलं, आय सॉकेट म्हणजे आपल्या डोळ्याचे डोळे जे आहेत त्याच्यामध्ये आय सॉकेटमध्ये काय होतं की आपल्याला खूप पेन होतो, खूप त्रास होतो, आपले डोळे दुखायला लागतात त्या सॉकेटमध्ये, आणि हे एक प्रामुख्याने एक डेंग्यूचं लक्षण आहे. डिक्रीज इन अ प्लेटलेट काउंट दॅट मे लीड टू इंटरनल हॅमरेज, आणि काय होतं, आपलं प्लेटलेटचं काउंट काय होतं, कमी कमी होत जातं, त्याच्यामुळे काय होऊ शकतं की इंटरनल हॅमरेज पण होऊ शकतं. आता बघा, ऑब्झर्व द पिक्चर शो इन फॉलोइंग अँड राईट डिस्क्रिप्शन इन द बॉक्स. खालील चित्राचं निरीक्षण करा आणि त्याचं लिहा. कलेक्ट इन्फॉर्मेशनमध्ये काय सांगितले, विच मेजर्स आर टेकन बाय मॉस्किटोज कंट्रोल बाय ग्रामपंचायत, म्युन्सिपल कौन्सिल आणि म्युन्सिपालिटी ऑफ आवर एरिया. आणि बघा, मॉस्किटोला कंट्रोल करण्यासाठी कुठल्या प्रकारच्या साधनांची, कुठल्या प्रकारच्या याची उपाययोजनाची ग्रामपंचायत, म्युन्सिपल पार्टी वगैरे कुठल्या साधनांचा उपयोग करतात. आणि डू यू नोमध्ये इथं काय दिलं बघा, मलेरिया इज स्प्रेड बाय फिमेल ॲनोफिलस वाईल एलिफंटासिस बाय फिमेल क्युलेक्स. ॲनोफिलस अँड एडिस ग्रो इन क्लीन वॉटर. आणि इथं काय सांगितले, जे मॉस्किटो आहे ॲनोफिलस आणि ॲडिस हे काय चांगल्या पाण्यामध्ये, स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालतात, आणि वाईल क्युलेस इन डर्टी सिवेज वॉटर. आणि क्युलेस नावाचा जो मॉस्किटो आहे, डास आहे, तो डर्टी वॉटरमध्ये आपली अंडी घालतो. आता बघा, सेकंड काय दिले, स्वाईन फ्लू. आधी बघितला डेंग्यू, देन स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लूमध्ये काय, इन्फेक्शन्स फॉर स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स. आणि हे स्वाईन फ्लूचं इन्फेक्शन आपल्याला कशामधून होतं, डुकरामार्फत किंवा माणसामार्फत. व्हायरस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू सिक्रेशन्स ऑफ नोज, थ्रोट अँड सलाइवा. काय सांगितले, स्वाईन फ्लूचा जो व्हायरस आहे तो कशामार्फत पसरतो, आपल्या नाकातील आणि घशातील आणि सलाइवामुळे, नाका आणि घशावाटात सलाइवामुळे. ओके. सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्लू, डिफिकल्टी इन ब्रिथिंग, म्हणजे काय, श्वास घ्यायला त्या रुग्णाला त्रास होतो, पेशंटला. सोअर थ्रोट, बॉडी पेन्स, आणि काय सांगितले, घशाला पण त्रास होतो आणि शरीरामध्ये, आपल्या बॉडीमध्ये पण त्रास होतो. डायग्नोसिससाठी बघा इथे काय दिले, डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू. फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू, लिक्विड फ्रॉम थ्रोट ऑफ पेशंट इज सेंट इन लॅबोरेटरी. आणि त्या रुग्णाच्या थ्रोटमधला काही लिक्विड फॉर्म, जो काही आपल्या लाळेचा फॉर्म असतो, तो घेतला जातो आणि तो डायग्नोसिस करण्यासाठी पाठवला जातो. डायग्नोस्टिक फॅसिलिटीज आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे. आणि हे कुठे पाठवलं जातं, ही संस्था कुठे अवेलेबल आहे, पुण्यामध्ये. अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ
कम्युनिकेबल डिसीज NICD दिल्ली, आणि अजून कुठे अवेलेबल आहे? दिल्ली आणि पुणेमध्ये हे डायग्नोसिस करण्याच्या संस्था अवेलेबल आहेत. आता बघा, डू यू नोमध्ये काय सांगितलं तुम्हाला? फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्लू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009. आणि स्वाईन फ्लूची फर्स्ट केस कुठं आढळून आली? मेक्सिकोमध्ये 2009ला. स्वाईन फ्लू इज कॉज बाय द व्हायरस इन्फ्लुएन्झा A, H1 and N1. आणि हा स्वाईन फ्लू हा आजार कशामुळे होतो? व्हायरस H1 and N1. पर्सन्स हू कम इन कॉन्टॅक्ट विथ द पिग्स कॅन कॉन्ट्रॅक्ट दिस डिसीज. आणि जो कोणी माणूस या डुकराच्या किंवा त्या आजार झालेल्या माणसाच्या संपर्कात होतो त्याला हा आजार होऊ शकतो. एड्स ॲक्वायर्ड इम्युनोडिफिन्सी सिंड्रोम. आता काय बघायचं आपल्याला? एड्सबद्दल माहिती बघायची. दिस डिसीज इज कॉज बाय HIV ह्युमन इम्युनोडेफिन्सी व्हायरस. आणि हो, HIV हा व्हायरस इम्युनोडेफिन्सी व्हायरस याच्यामुळं होतो. इन धिस डिसीज विक्टम सफर फ्रॉम व्हेरियस डिसीज ड्यू टू द प्रोग्रेसिव्ह विकनिंग ऑफ नॅचरल इम्युनिटी. आणि या एड्स झालेल्या व्यक्तीला त्यांची नॅचरल इम्युनिटी पॉवर कमी झालेली असते, त्याच्यामुळे अनेक आजारांना त्यांना तोंड द्यावं लागतं. डायग्नोसिस ऑफ एड्स कॅन नॉट बी कन्फर्म विदाऊट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरीज. आणि काय सांगितले की त्या रुग्णाला HIV झाला आहे हे आपण कशाहून ठरवू शकतो? कुठल्याही लॅबमध्ये टेस्ट केल्याच्या नंतरच आपल्याला कळू शकते. एलिसा टेस्ट इज यूज फॉर इट्स प्रॉपर डायग्नोसिस. आणि एलिसा नावाची टेस्ट जी आहे ही एड्स त्या पेशंटला झाला आहे किंवा नाही हे डायग्नोसिस करण्यासाठी वापरतात. सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक. आणि प्रत्येक व्यक्तीचे एड्सचे जे काही लक्षण आहेत ते वेगवेगळे असतात. बघा, डू यू नोमध्ये काय विचारलं तुम्हाला? HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन ॲन आफ्रिकन स्पेसिस ऑफ मंकीज. आणि HIVचा फर्स्ट रिपोर्ट कुठं आला? आफ्रिकामध्ये एका माकडामध्ये. अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड UNAIDS 80 to 85% HIV इन्फेक्शन इन इंडिया ऑकर थ्रू अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट्स. आणि काय सांगितले की नॅशनल एड्स कंट्रोल मार्फत जो प्रोग्राम घेण्यात आला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की 80 ते 85% HIV इन्फेक्शन हे अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट केल्यामुळं होतं. आता बघ, इन्फेक्शन थ्रू ॲनिमल्स. आता काय? प्राण्यामार्फत होणारं इन्फेक्शन्स. विच मेजर्स आर टेकन ॲट युअर होम टू कंट्रोल द रॅट्स. आणि तुमच्या घरामध्ये रॅट्सला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही कोणत्या साधनाचा उपयोग करता? वाय इज इट नेसेसरी टू केअर अबाउट द हेल्थ ऑफ डोमेस्टिक डॉग्स अँड कॅट्स अँड बर्ड्स. आणि काय सांगितले? का आवश्यकता आहे की आपल्या घरातील डोमेस्टिक डॉग्स, कॅट्स आणि बर्ड्सची काळजी घ्यायची. इज दे आर रिलेशन बिटवीन पिजन्स, स्ट्रे ॲनिमल्स अँड ह्युमन हेल्थ. आणि काय सांगितले? रस्त्यावरील जे काही ॲनिमल्स असतात आणि ह्युमनमध्ये त्यांचा काही रिलेशन आहे का? व्हॉट आर इफेक्ट्स ऑफ रॅट्स, कॉक्रोचेस ऑन ह्युमन हेल्थ. आणि काय सांगितले की रॅट्स आणि कॉक्रोचेसचे ह्युमन हेल्थवर काय परिणाम होतात? आता रेबीज.